नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IMP फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं होतं आणि त्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये आलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, हा जो ग्रीव्हन्स पिरियड आपला दिलेला आहे, त्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये ग्रीव्हन्स रेज करायचा आहे. तर हा ग्रीव्हन्स कसा रेज करायचा आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. कोणत्याही एका ब्राउझरवर जाऊन CET सेल टाईप करायचं आहे, त्यानंतर सर्च करायचं आहे. आपल्यासमोर जी पहिली वेबसाईट येईल स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट, या वेबसाईटच्या खाली आपण बघू शकतो कॅप 2026-27 या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला खाली स्क्रोल करायचे. अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये आपण खाली बघू शकतो डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी DSP, याच्यावर आपल्याला क्लिक करायचे. आपल्यासमोर डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचं होम पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे. तुम्ही तुमचं मेरिट स्टेटस या ठिकाणी जाऊन चेक करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, कॅन्डिडेट लॉग इन करायचे आहे. या ठिकाणी आपला रजिस्टर ईमेल ID एंटर करून घ्यायचा आहे. खाली आपल्याला आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि साइन इन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला अकाउंट लॉग इन होईल. या ठिकाणी आपला कॅप, त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी डिग्री इन फार्मसी या बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं जे कॅन्डिडेट लॉग इन आहे ते होणार आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो युअर फॉर्म कन्फर्म बाय FC. आता आपल्याला काय करायचं आहे, लेफ्ट साईडला ग्रीव्हन्स टू FC या बटनवर क्लिक करायचं आहे. ग्रीव्हन्स आफ्टर कन्फर्मेशन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्या या ठिकाणी ग्रीव्हन्स सबमिट करायचं आहे. सगळ्यात प्रथम आपल्याला ग्रीव्हन्सचा टाईप आपला सिलेक्ट करायचा आहे की आपलं ग्रीव्हन्स कोणत्या गोष्टीबद्दल रेज करत आहोत. आपलं जर कॅन्डिडेटच्या टाईपमध्ये काही मिस्टेक असेल तर त्या ठिकाणी आपला हे सिलेक्ट करायचं आहे, किंवा मग आपला नॉन क्रिमिलियरबद्दल काही प्रॉब्लेम असेल, कास्ट व्हॅलिडिटीबद्दल काही प्रॉब्लेम असेल, किंवा कास्ट सर्टिफिकेटबद्दल आपले जे प्रॉब्लेम्स आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. काही विद्यार्थ्यांनी रिसिप्टच्या बेसवर ॲडमिशन घेतलेले राहतात, काहींनी EWS मध्ये प्रॉब्लेम असणार आहेत, किंवा काहींच्या डिसेबिलिटी सर्टिफिकेटमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. काही विद्यार्थ्यांची रिझर्व सीट जनरलमध्ये कन्वर्ट झाली आहे, किंवा काही विद्यार्थ्यांचे 10चे मार्क्स 12चे मार्क्स इनकरेक्ट असेल तर त्यांनी ग्रीव्हन्स या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ज्यांच्या नेममध्ये मिस्टेक आहे त्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही एकापेक्षा अधिक प्रॉब्लेम पण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर त्यानंतर तुम्हाला ग्रीव्हन्सचं डिस्क्रिप्शन एंटर करायचं आहे. डिस्क्रिप्शन टाकून झाल्यानंतर जर तुमच्याकडे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीडवर क्लिक करा. तुमचा ग्रीव्हन्स या ठिकाणी रेज झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी केली आहे त्या विद्यार्थ्यांना लॉग इनवर हे ऑप्शन येणार नाही. अशा विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी केली त्या सेंटरवर जाऊन ग्रीव्हन्स रेज करायचा आहे. याच ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुम्ही तुमचं नाव करेक्शन, तुमच्या कॅटेगरीमध्ये जर चेंज झाला असेल, तुमच्या मार्क्समध्ये जर काही कमी जास्त असेल तर ते करेक्ट करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.